नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव. या शृंखलेमध्ये आज तुळ रास आणि तुळ लग्नाच्या जातकांना गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा. दिनांक 14 मे 2025 रोजी सर्वाधिक शुभ असलेला गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणतः 13 महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो, परंतु सध्याचा हा गुरु हा आपल्या अतिचार गतीत आहे आणि त्यामुळे हा गुरु सतत बदलणारा असणार आहे. 14 मे 2025 रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या अतिचार गतीने हा गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. येथे 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा गुरु कर्क राशीमध्ये जाऊन वक्री होणार आहे. त्यानंतर दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी मिथुन राशीमध्ये असलेला हा गुरु वक्री अवस्थेत जाणार आहे आणि त्यानंतर दिनांक 11 मार्च 2026 रोजी हा गुरु मिथुन राशीमध्ये मार्गी होणार आहे आणि असा हा मार्गस्थ झालेला गुरु दिनांक 2 जून 2026 रोजी आपल्या पुढील राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. असा हा गुरु तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी कशा रीतीने व्यतीत होणार आहे हे जाणून घेणे हे महत्त्वाचे असते, कारण जीवनामध्ये सर्व शुभ कार्यांचा कारक हा गुरुग्रह आहे. धन, पैसा, वास्तू, शिक्षण, विवाह, संतती या सर्वांचे कारकत्व हे गुरुग्रहाकडे आहे आणि गुरु अनुकूल असल्याशिवाय या सर्व गोष्टींची पूर्तता होणे हे केवळ अशक्य असते. आणि त्याचबरोबर गुरु, शनी, राहू, केतू यासारखे ग्रह जेव्हा राश्यांतर करतात त्यावेळेस त्याचे लग्न राशी आणि राशी कुंडली या दोनही राशी कुंडल्यांप्रमाणे भविष्य पाहणे हे गरजेचे असते, कारण यांचे परिणाम मानवी जीवनावर हे दीर्घकाळ टिकणारे असतात. आणि म्हणूनच सर्वांनी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्र राशी या दोनही राशींद्वारे पाहावयाचे आहे. तुळ राशीच्या जातकांचा विचार करता तुळ राशीसाठी गुरु हा ग्रह तृतीय शनी षष्ठेस असून तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. नवम भाव हा भाग्याचा भाव आहे, धर्माचा भाव आहे, यात्रेचा भाव आहे, आध्यात्मिक योगाचा भाव आहे आणि अशा गुरुची दृष्टी प्रथम स्थान, तृतीय स्थान आणि पंचम स्थानावर असणार आहे. गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते आणि म्हणूनच भाग्यभावातून असलेले गोचरीचे हे गुरुचे भ्रमण तुळ राशीच्या जातकांसाठी सर्वाधिक श्रेष्ठतम स्थिती निर्माण करताना दिसत आहे. या कालखंडात तुमच्या नशिबाला एक वेगळी आणि सकारात्मक चालना मिळणार आहे. नवीन कलाटणी देणारा असा हा कालखंड असणार आहे. परिवर्तनाचा कालखंड असे म्हटले तरी सुद्धा वावगे ठरणार नाही. नवम भाव हा भाग्याचा भाव आहे. या भावावरून धर्माचा, भाग्याचा, उत्थानाचा, आध्यात्मिक उन्नतीचा, उच्च शिक्षणाचा आणि त्याचबरोबर मोक्षाचा विचार केला जातो. तुमच्या भाग्याची जोड तुम्हाला मिळणार आहे आणि जीवनामध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्ही सज्ज असणार आहात. प्रत्येक राशीला भाग्यभावातून गुरुचे हे गोचरीचे भ्रमण 13 वर्षानंतर येत असते आणि हे भाग्य या वेळेला तुळ राशीला लाभलेले आहे. तुमचे निर्णय हे या कालखंडात सार्थ होताना दिसत आहेत. तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळणार आहे आणि नवम भावातून गोचरीने गोचर करणाऱ्या या गुरुची दृष्टी ही 5वी दृष्टी तुमच्या लग्न भावावर पडणार आहे. हा भाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे. या भावावरून तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे हे समजत असते. तुमचे व्यक्तिमत्व मजबूत बनवण्यास हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे आणि तुमची निर्णय क्षमता सुद्धा या काळामध्ये वाढलेली दिसून येणार आहे. तुमच्यातील सात्विक गुणांना चालना देणारे हे गुरुचे गोचर आहे. नवीन कार्याची शुभारंभ करण्यास सुद्धा गुरुचे हे गोचर भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. नोकरीचा विचार करता नोकरीत मनासारखे बदल आणि त्याचबरोबर पदोन्नतीचे मार्ग हा गुरु तुमच्यासाठी मोकळे करून देणार आहे. व्यावसायिकांसाठी, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी तसेच भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी अशा सर्वांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत शुभ फलदायी आहे. परंतु व्यावसायिकांनी त्यांच्या कामामध्ये स्थैर्यता आणि धैर्य बाळगणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. तसेच
घरातील ज्येष्ठांचा आणि मुख्यतः वडिलांचा मान राखणे आणि आदर सत्कार करणे हे सुद्धा गुरुग्रह शुभ होण्यास त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता जीवनात जर आधीच काही तणाव असतील तर तो निवळण्यास मदत करणारा हा गुरु आहे. जे दाम्पत्य संततीची कामना करत आहेत त्यांच्या संततीची कामना हा गुरु पूर्णत्वास नेणारा ठरणार आहे. आणि प्रेमीजनांचा विचार करता प्रेमीजनांसाठी सुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण सकारात्मक असलेले दिसून येते. त्यांच्यातील अडथळे किंवा अडचणी दूर होताना दिसत आहेत. नवे नातेसंबंध तयार होण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. आणि मुख्यतः जे नातेसंबंध बनणार आहेत ते सात्विक असणार आहेत. ही सर्वात महत्वाची बाजू आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा करतात त्यांच्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना मदत करणारे असणार आहे. आणि जे विद्यार्थी गूढ विषयावर अभ्यास करतात त्यांना सुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण फलदायी असणार आहे. जीवनाला सकारात्मक कलाटणी देणारे आणि जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन भेटण्याचा हा कालखंड आहे. आर्थिक दृष्ट्या विचार करता तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी धनागमन आणि धनसंचयन अशा दोनहीसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण श्रेष्ठ असणार आहे. या कालखंडामध्ये तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी मोठे प्रवास योग किंवा यात्रा योग हे सुद्धा जुळून येऊ शकतात. आणि आध्यात्मिक उन्नती करणाऱ्या इच्छुक जातकांसाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड आहे. स्वास्थ्याचा विचार करता तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी मानसिकरित्या सक्षम बनवणारा असा हा कालखंड असणार आहे. जीवनाचर्या संयमित ठेवल्यास गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरण्यास ही मदत मिळणार आहे. आणि त्यासाठी मन एकाग्र करणे आणि त्यासाठी मेडिटेशन, जपजाप्य किंवा संत संगीत ऐकणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह शुभ स्थितीत असेल आणि ज्यांना गुरुची महादशा सुद्धा सुरू असेल अशा वेळी ह्या गुरुचे अत्यंत शुभ परिणाम त्यांना पाहायला मिळणार आहेत. आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये म्हणजे मूळ कुंडलीमध्ये गुरु जर अशुभ स्थितीत असेल किंवा कमकुवत असेल तर त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण संमिश्र फलदायी असे ठरणार आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु हा अशुभ स्थितीत आहे किंवा कमकुवत आहे अशा जातकांनी या कालखंडामध्ये प्रत्येक गुरुवारी श्री दत्तात्रयाची किंवा श्रीहरी विष्णूंची उपासना हे त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी दत्ताच्या मंदिरामध्ये हरभरा डाळ, गूळ, केवडा, अगरबत्ती, पिवळे फूल आणि दक्षिणा यांचे सुद्धा दान केल्याने गुरुचे शुभत्व त्यांना प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुच्या बीज मंत्रांचा जप हा संकल्पपूर्वक किंवा रोज 1 माळ इतका केल्यास सुद्धा गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. गुरुचा बीज मंत्र हा ओम ब्रूम बृहस्पतये नमः असा आहे. या मंत्राचा दररोज 1 माळा इतका जप त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अशा रीतीने आज आपण तुळ रास आणि तुळ लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये वृषभ रास आणि वृषभ लग्नांच्या जातकांची चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.